जान जाय पर अटेंडन्स न जाय असं म्हणून मी पोहोचले माझ्या कॉलेजमध्ये. तापमान एवढं वाढले की बसमध्ये बसून आम्ही उकडलेल्या बटाट्यासारखे झालो होतो आणि त्यात माझ्यात मास्कचा किडा वळवळत होता. किड्यावरून लक्षात आलं हॉस्टेलमध्ये रक्त पिणारे तर खूप लोक भेटतात, पण त्यांना मारणं आमच्या नियमाच्या बाहेर आहे म्हणून आम्ही ह्याच किड्याला मारून टाकलं. त्यात नर्सेसची ह्या नेट सोबत कोणी रेशीम गाठ बांधली काय माहिती, कोणता यमराज बी ह्याला तोडू शकत नाही. त्याच्याशिवाय नर्सेसच इन्फेक्शन वाटू लागतं. आणि अशीच एक रिस्पॉन्सिबल नर्सिंग स्टुडंट पोहोचली होती तिच्या पोस्टिंग एरियामध्ये. त्याच एरियाचा अंदाज घेताना अशी काही शस्त्र आमच्या नजरेत आली ज्यांना बघून वायवामध्ये आमच्या मेंदूचं कॉमन सेन्स उद्ध्वस्त होऊन जातो. आज तर बघायला भेटली आम्हाला नॉर्मल डिलिव्हरी, पण त्याच्यात बघण्यासारखं काहीच नॉर्मल नव्हतं. तेच विचार करत करत माझ्या लक्षात आलं की मेडिकल्स हुशार का असतात, कारण ते त्यांचा अर्धवय अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, मेडिसिन शिकण्यातच घालून टाक. 4 तास उभं राहून पायांचा पूर्ण भुगा झाला होता, मग काय एनर्जीच नव्हती. तेच खरेदी करण्यासाठी आम्ही गेलो मेडिकलमध्ये. रोडवरती ट्रॅफिक आणि आमच्या लाईफमध्ये स्ट्रगल हे इक्वलच आहे, ते कधीच कमी होऊ शकत नाही. घरी जाऊन मी लागले माझ्या कामाला, कारण आमच्या मातोश्रींनी घेतली आहे सुट्टी. मला लागली होती भूक आणि त्याच्याच नादात मला आज कळलं बनायला गेले तर मी हे अन्न पुन्हा बनवू शकतो, पण हे जर माझ्या घरच्यांना कळलं तर दुसरंच काही होऊन जाईल. स्वतःच्या हाताची तारीफ करून झाल्यानंतर मी वळाले माझ्या इनकम्प्लीट राहिलेल्या सिरीजकडे. सो असंच खूप सारे एक्सपिरियन्स घेऊन मी माझा दिवस संपलेला. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.